ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुनने महिपंतला अडकवण्यासाठी महिपंत विरुद्ध वेगवेगळे पुरावे कोर्टात मांडलेले असतात, पण हे सगळं दामिनी वकीलला शॉक लागण्यासारखं असतं, कारण की अर्जुन हा निष्ठावंत आणि हुशार वकील असतो. त्याने वेगवेगळे पुरावे कोर्टात व्यवस्थित मांडून महिपंतच्या पूर्ण टीमला धाराशिव पाडत असतो. इथे महिपंत अडकत असल्यामुळे इथे साक्षी पण घाबरलेली असते. आपल्या बापाची अशी हालत झाली तर आपली काय होणार, तिला त्याची जाम भीती असते, कारण की अर्जुन मला फासावर लटक्याशिवाय राहणार नाही, कारण की विलासचा खून मीच केला होता. त्यामुळे महिपंतची चौकशी होत असल्यामुळे सायली आणि अर्जुन खूप आनंदी असतात. तेव्हा इथे जजनी पण मधुभाऊंना निर्दोष केलं असतं काय, त्यांचं दोन्ही खूनमध्ये हात नाही असं त्यांनी सांगितलेलं असतं आणि त्यांना निर्दोष मुक्त केलेलं असतं. पण त्यानंतर खुनी कोण हे ह्याच्यासाठी आता महिपंतला रिमांड रूम मध्ये घेतलं जातं आणि त्याची चौकशी केली जाते. तिकडे महिपंतला अटक झाल्यानंतर आता दामिनी वकीलला काही समजत नाही. तेव्हा महिपंत दामिनी वकीलला बोलतो, आता काहीतरी करा, माझी मुलगी बाहेर आहे आणि मी आतमध्ये, त्यामुळे तुम्हाला आता काहीतरी करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे ते दामिनी वकील पण घाबरले असतात, कारण महिपंतने तिला धमकी दिलेली असते. तर रविराजांना पण आनंद होत असतो की त्याचा स्टुडंट चांगली केस लढतोय. इकडे अर्जुन घरी आल्यानंतर पूर्णाईला खूप आनंद झालेला असतो, कारण की भरपूर दिवसांनी त्याला पूर्णाईने आनंदीत पाहिलेलं असतं. तेव्हा इथे सगळे आनंदीत असतात. तेव्हा इथे विमल बोलते, चला आज आपल्या घरात काहीतरी गोडाधोडाचा बनवला पाहिजे. तेव्हा इथे कल्पना अर्जुनला कॉंग्रॅच्युलेशन बोलते आणि बोलते की तू अशीच प्रगती करत राहा. तेव्हा आईच्या तोंडातील हे आनंद पाहून अर्जुनला खूप आनंद वाटतो. इथे तन्वी घरात असते, पण तिला सायली आणि अर्जुनचा आनंद पाहावासा वाटत नाही आणि ती नेहमीप्रमाणे त्या दोघांकडे कुचकेप्रमाणेच पाहत असते. आणि नंतर प्रिया मनातल्या मनात म्हणायला लागते, आता महिपंत अडकलाय, आता महिपंत मला पण अडकवायला टाइम लावणार नाही. आणि आता ती विचार करू लागते की आता मी काय करू, आणि ती अर्जुन सायली समोर तोंड हसरं ठेवण्याचं नाटक करायला लागते. आणि मी चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन दाखवलं तर माझ्या अर्जुन चोरी पकडेल आणि तो मला प्रश्न विचारू शकतो की आज तुला एवढं टेन्शन का आलं. त्यामुळे प्रिया तोंड हसरं ठेवण्याचं नाटक करते. इकडे नागराज प्रियाला बोलतो, आपल्याला काहीतरी करायला लागेल, या रविराजाला आणि अर्जुनला या दोघांना एकमेकापासून तोडायला लागेल, कारण की हे दोघं एकमेकापासून जेव्हा लांब होते तेव्हा आपल्याला ही केस लढणं खूप सोपं जात होतं, पण आता हे एकत्र आलेत त्यामुळे आपल्याला ही केस लढणं खूप कठीण झालं आहे आणि ते आपल्याला हरवण्यासाठी काही करू शकतात. आणि ते महिपंतला पण भीती असते, कारण की त्याची कसून चौकशी झाली असते, कारण की चौकशी दरम्यान त्याचे जेवढे पण काळे धंदे हे सगळे बाहेर येणार असतात. त्यामुळे महिपंत हा प्रियावर नागराजवर खूप रागवलेला असतो. तेव्हा महिपंत प्रियाला बोलतो, तुला त्या घरात कशाला पाठवलं, ऐश आराम करायला का संसार करायला. सायली आणि अर्जुन हे पुरावे कसे शोधून ते काढतायत आणि हे ते कसे कोर्टात सादर करतायत, आणि सगळ्या गोष्टीचा मी आराखडा सांगितला होता, पण तू काहीच केलंच नाहीस. तू छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्या अर्जुन सायलीवर भांडते, पण जे काम मी तुला दिलंय ते तू काम करतच नाहीस. तू अर्जुन आणि सायली काय करतेस ते पाहिलं असतंस ते मला कोर्टात या मधुपावला विलास आणि हरीशच्या खुनामध्ये अडकवण्यात यशस्वी झालो असतो, पण तू काहीच केलं नाहीस. तेव्हा महिपंत प्रियाला बोलतो, विलासच्या खूनमध्ये माझी मुलगी अडकली, आता या हरीशच्या खूनमध्ये मी आणि माझी मुलगी अडकली तर मी तुला सोडणार नाही. अशा प्रकारे प्रियाला महिपंतने चांगलीच धमकी दिलेली असते. तेव्हा इथे नागराज महिपंतला बोलतो की ह्या रविराजाला आपल्याला अर्जुन पासून दूर केलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला त्याचा वीक पॉइंट शोधला पाहिजे. तेव्हा नागराज बोलतो, त्याचा वीक पॉइंट आहे ती प्रतिमा. तेव्हा इथे प्रिया बोलते की आपण ह्या प्रतिमाला असा काही त्रास देऊया की रविराजांचा सगळा दिवस या घरामध्ये गेला पाहिजे. तेव्हा प्रिया ठरवते की आपण तिला आता हॉस्पिटलमध्ये पोहोचवूया, कारण की तिला मी वेडा करायचा प्रयत्न केला होता, ते काही जमला नाही. आता तिचा अपघात घडवून आणायचा आहे, कारण की ती बिछाण्यावर चांगलीच खेळली पाहिजे, तिचा पाय किंवा हात चांगलाच लटका झाला पाहिजे असं प्रिया ठरवते. तेव्हा महिपंत बोलतो की आता त्या प्रतिमावर लक्ष ठेवा, जेव्हा ती मंदिरात जाईल ना तेव्हा तिचं काम केलं पाहिजे. तेव्हा इथे प्रतिमा देवळात जायला निघते, त्या टायमाला इथे प्रियाने काही गुंड पाठवून प्रतिमाचा अपघात घडवला असतो, त्यामुळे प्रतिमाला दुखापत झालेली असते. तेव्हा इथे रविराजांनी ही बातमी कळल्यावर ते धावत येतात आणि सगळेजण हॉस्पिटलमध्ये गेले असतात. तेव्हा तिची प्रतिमाची ट्रीटमेंट सुरू होते आणि रविराज तिथे पोहोचतात आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा सगळेजण धावत पळत अर्जुन आणि सायली हॉस्पिटलमध्ये येतात. तेव्हा डॉक्टर बोलतात त्यांना ब्लडची जरूरत आहे. तेव्हा डॉक्टर बोलतात की त्यांना रक्त द्यायला लागेल, कारण की त्यांचं रक्त रेअर आहे, कारण की आमच्या लॅबमध्ये ते रक्त कमीच मिळत आहे. तेव्हा इथे रविराज प्रियाला बोलतात की तुझा ब्लड ग्रुप आईशी मॅच करत असेल मग तू जाऊन रक्त दे. तेव्हा प्रिया बोलते, बाबा मी. तेव्हा रविराज बोलतात, प्रतिमाची मुलगी आहेस ना तू, तुझा ब्लड ग्रुप आणि तुझ्या आईचा ब्लड ग्रुप एकच आहे ना. तेव्हा सायली प्रियाला बोलते की जा ना, तू रक्त दे ना, तुझा आणि आईचा एकच रक्त गट आहे ना.
तेव्हा इथे प्रिया कारण द्यायला लागते. तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते की मी दिलं असतं रक्त, पण मी टेन्शन मध्ये असते, मी वेगळ्याच ट्रॉमा मध्ये आहे आणि त्यामध्ये मी आईला रक्त दिलं तर काय होईल, दोघांना सुद्धा बरं वाटणार नाही. तेव्हा इथे सायलीला समजते की प्रिया ही रक्त देणार नाही. तेव्हा ती बोलायला लागते मी रक्त देते, कारण की मागच्या वेळी मला रक्ताची गरज होती तेव्हा प्रतिमानेच मला रक्त दिलं होतं. आणि सायली बोलायला लागते आमचं ब्लड ग्रुप एकच आहे. तेव्हा तिथे सायली जाऊन रक्त द्यायला लागते आणि त्याच टायमाला आता प्रतिमाचा जीव वाचतो आणि सायलीने प्रतिमाला रक्त देऊन तिचा जीव वाचवलेला असतो. इथे रविराजांना प्रियाचा राग आला असतो आणि सायली आणि त्यांचं नातं अजून घट्ट झालेलं असतं. ही गोष्ट जेव्हा सुभेदारांना कळते तेव्हा सुभेदारांना आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा इथे पूर्णाई बोलते की या प्रियाने रक्त दिलं नाही, पण सायलीने रक्त दिलं आणि माझ्या प्रतिमाचा जीव वाचवला. इथे प्रतिमा बरी झाल्यानंतर रविराज प्रतिमाला बोलतात की तुला सायलीने रक्त दिलं आणि प्रियाने नाटक करून तुला रक्त देण्यापासून टाळाटाळी केली. तेव्हा इथे पूर्णाई सायलीला बोलते तू घरासाठी एवढं केलंस आणि तू प्रतिमाचा जीव वाचवला तर तुला मी या घराचे सगळे हक्क देते आणि सुभेदाराची मोठी सून म्हणून तुला या घराची चावी देतोय. घराच्या चाव्या ज्या पूर्णाईने सायलीकडनं काढून घेतलेल्या असतात त्या कल्पना त्या चाव्या सायलीच्या हातात देते आणि तिचा सून म्हणून ती स्वीकार करते. आता सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला कळलं असतं की प्रिया ही खरं बघायला गेलो तर फ्रॉड आहे आणि ती महिपन आणि साक्षी आणि नागराज बरोबर मिळून ती या घरात आलेली आहे. तेव्हा इथे रविराजांना कळून चुकतं की या प्रियाने आम्हाला फसवलं आणि आमच्या घरामध्ये ती मुलगी म्हणून या घरात नांदत होती आणि आज जेव्हा प्रतिमाला रक्ताची गरज होती तेव्हा तिने द्यायला नकार दिला. आणि अशा प्रकारे रविराजांना कळतं की प्रिया त्यांच्याबरोबर सातत्याने खोटं वागत राहिली, कारण की त्यांना कळलं असतं की जी मुलगी या घरात फ्रॉड म्हणून आली आहे ती आपली मुलगीच नाही. हे सत्य त्यांना समजलेलंच असतं. तेव्हा इथे रविराजांना शोधायचं असतं की ही सायलीच आमची मुलगी आहे का. त्यामुळे ते आता त्याचा शोध घ्यायला चालू करतात आणि आता पुढे जाऊन रविराजांना सायलीच आपली मुलगी आहे शोधून काढणार की हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.